महायुतीच्या समन्वय समितीची उद्या पुन्हा एकदा बैठक। उद्या संध्याकाळी महायुतीच्या समन्वय समितीचे सदस्य एकत्रितपणे चर्चा करणार। राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपामध्ये मोठा भ्रष्टाचार। राज्यात असे अनेक घोटाळे झालेत। जयंत पाटील यांचा गंभीर आरोप। 9 जुलै ते 11 जुलैच्या दरम्यान शिर्डीच्या साईबाबांना भरभरून दान। 3 दिवसात चालणाऱ्या गुरुपौर्णिमेच्या उत्सवाच्या निमित्तानं साईबाबांच्या चरणी 6,31,00,000 रुपयांचं दान अर्पण। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस। कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यामध्ये जोरदार पाऊस। तर पावसानं भात उत्पादक शेतकऱ्यांची चिंता मिटली। अमरावतीमध्ये पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी। अल्पवयीन मुला मुलींसह 80 जणांना घेतलं ताब्यात। संबंधित हॉटेल मालकावर पोलिसांनी केला गुन्हा दाखल। पुण्याच्या ग्रामीण भागामध्ये कोयता गँगची दहशत। कोयता गँगनं दहशत माजवण्याचा केला प्रयत्न। पानटपरीवर हल्ला करत साहित्याची तोडफोड। कल्याणमध्ये 2 अल्पवयीन मुलांवर अत्याचार। या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी केली अटक। तर मुलांवर अनेक महिन्यांपासून अत्याचार करत असल्याची माहिती। समृद्धी महामार्गावर गांजाची तस्करी। नाशिक ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई। 24,28,000 रुपयांचा गांजा नाशिक पोलिसांनी केला जप्त। 3 जणांना अटक, 1 संशयित फरार। वर्ध्याच्या तळेगाव बस आगारामध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन। बस गावात येत नसल्यानं शाळा बुडत असल्याच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।